नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहे माझ्याच घरी। आज आपण कोणत्या जंगलाचा किंवा एखादा प्रेक्षणीय स्थळाचा व्हिडिओ न करता आज माझ्या घरचाच व्हिडिओ करत आहे। कारण याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे हा एवढा मोठा लेपर्ड म्हणजे बिबट्या आपण का लावला असेल। हा माझ्या घरात एवढी मोठी फ्रेम 3 बाय 4.5 ची फ्रेम का लावली असेल 5 ची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। परंतु आता मी तुम्हाला सांगतो की फ्रेम नसून एक मोठा डायनिंग टेबल आहे। आणि आज आपण बघणार होतो डायनिंग टेबल का बनवलं। डायनिंग टेबल एकतर आम्हाला घरामध्ये नको होता, आपल्या घरामध्ये मोकळी जागा राहावी मुलांना खेळण्यासाठी, यामुळे आपण हा डायनिंग टेबल बनवलेला आहे। हा फोल्डिंग असा डायनिंग टेबल आहे। तर आपण आता हा कसा बनवला याविषयी सर्वांना सांगूया। तर व्हिडिओमध्ये तुम्ही चालू ठेवा। मी सुरुवातीपासून हा कसा बनवला, किती हाईट होती, कोण मिस्त्री होते, कोणी काम केलं, हे सर्व काही सांगणार आहे। तर आपण बघूया पुढे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आम्ही आमच्या घरी फोल्डिंगचा टेबल एक बनवत आहे। डायनिंग टेबल त्याला म्हणतात, जेवायला बसण्यासाठी। परंतु त्याचा यूज खूपच कमी असल्यामुळे तो आम्ही फोल्डिंगचा बनवण्याचा ठरवलेला आहे। तर अशा प्रकारे या रूममध्ये किचनच्या बाजूला आम्ही तो बनवायचा ठरवलेला आहे। त्याचं काम आता चालू आहे। चंदू मिस्त्री ते करत आहेत, त्यांचं टॅलेंट ते आजमावत आहेत इथे। व हे त्याचे पाय बनवणं चालू आहे। हे आमचे कारपेंटर चंदू जुमडे आहेत आणि हे खूप स्वच्छ आणि सुंदर काम करतात। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला पूर्ण डायनिंग टेबल तयार झालेला आहे। आणि यावर मी हा मोठा एक मी स्वतः काढलेला एक लेपर्डचा म्हणजे बिबट्याचा फोटो लावलेला आहे। तर आता आपण यामध्ये इथे एक नॉक केलेला आहे, म्हणजे हा अचानक एखाद्या वेळेस पडू नये, कोणी मोठ्या माणसानेच काढावा, त्यासाठी आपण इथून हा खोलायचा व असा हा अद्दर खाली येतो। बघा, हा डायनिंग टेबल मस्त आहे आणि याचं वजन कॅपॅसिटी खूप आहे। आपण पूर्णपणे असं यावरती बघू शकतो आणि बाकीचेही काम करू शकतो। असा हा डायनिंग टेबल पूर्ण झालेला आहे आणि आपण याच्यावर असे इथे बसू शकतो। यावर बरंचसं काम आपण करू शकतो घरच्या घरी। आणि जेवायला हा खूप चांगला आहे, वडिलांना, फॅमिलींना व सर्वांना, मुलांना इथे खेळण्यासाठीही तो चांगला आहे। आता आपण याची कॅपॅसिटी बघू शकतो। हे बघा, याच्यावर कितीही वजन जरी ठेवलं तरी हा मजबूत आहे। उभे राहून बघा, बघा असा
हा आमचा डायनिंग टेबल. तर आता आपण परत फोल्ड करून घेऊया. परत फोल्ड करणे सोपं व याला असं लावून टाकायचं. तर असा हा आमचा डायनिंग टेबल. धन्यवाद मित्रांनो. मी सचिन कापुरे, लोणार.